हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही आजचे विष्णू सहस्रनामाचे 103 श्लोक 103 ह्यो श्लोक पळूया. प्रमाणं प्राणनिलयः प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्युजरातिगः. प्रमाणं प्राणनिलयः प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्यु जरातिगः. प्रमाणाय नमः, प्राणनिलयाय नमः, प्राणभृते नमः, प्राणजीवनाय नमः, तत्त्वाय नमः, तत्त्वविदेकात्मने नमः, जन्म मृत्यु जरातिगाय नमः. प्रमाणाय नमः. सर्वै सृष्टिकर्ता सर्वै लयकर्ता परमात्मो तो यथार्थ ज्ञान आमकां दिता. सर्व वेदय परमात्माले विशय सांगता न्हय. वेदांक पुरे प्रमाणशास्त्र म्हणटाचे आमी. प्रमाण करून सांगचें म्हळ्यार अशी आस म्हळ्यार आधार समेत सांगचें ताका प्रमाण म्हणचें. परमात्माक वपास कोणी खंयचे विशयाचें प्रमाण जावंक म्हणना. परमात्मो परिपूर्ण जाल्यार देखून परमात्माले यथार्थ ज्ञान सर्व प्रमाणान सिद्ध करची तसले एक दिल्लेल कोणे परमात्मानच वेद रूपारी. सर्वे वेदा यत्पदं मामनन्ति तपांसि सर्वाणि च यद्वदन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदसंग्रहेण ब्रवीमि ओम इत्येतत् म्हणून. म्हळ्यार सर्व वेदाचे समस्त मंत्र वेदाचे प्रति एक वाक्य प्रति एक शब्द या प्रपंचाचे प्रति एक शब्द म्हणून म्हणटा पळय. प्रपंचाचे सर्व शब्द म्हळ्यार खंयचे शब्द खंयचे प्रपंचांत आमी उल्लोचे. पक्षींगेल चिलीपिली शब्द, समुद्राचे भोरघर येत, एक कोगिलेन एक कुहू कुहू करचे शब्द आसच्या पुरो, घोड्यान हे शारव करचे आसच्या पुरो, पाल्ल्याचे एक मरमर म्हणटा पळय शब्द, न्हंयचो जुळू जुळू शब्द, प्राणीचे पुराय रण्य, तशीची गायन अंबा कोरनाप्पोचे खंयचे जावं शब्द तांत पूरयंत परमात्मो आस. सर्व तप म्हळ्यार तपन करचे परमात्माल खातीर निरंतर चिंतन मंथन करचे तपचे हे पुरे परमात्माल विशय आमकां सांगता. तशी प्राणनिलयाय नमः. परमात्मो प्राणतत्वांत आस. प्राणतत्वांत आमकां उस्सीर घेवच कोणे प्राणदेवान. हे प्राणदेवालांतूय सन्निहित जावन आशिल्लो परमात्मो प्राणनिलय. परमात्मो प्राणनिलय. तशी आमकां प्राणनिलय प्राण मुख्य प्राणालांतूय सन्निहित जावन आशिल्लो जो अंतर्यामी जावन आशिल्लो प्राणतत्व मुख्य प्राण. तशी प्राणनिलयाय नमः.
प्राण भ्रते नमः. मुख्य प्राणाक धारण केलेलो आमकां पुरे सर्व जिवांक कशी परमात्मान धारण केला तशी ब्रह्मादी देवतेंकय धारण केला तशी मुख्य प्राणाकय धारण केला. म्हळ्यार मुख्य प्राणाकय आधार दिलेलो आश्रय दिलेलो परमात्मा म्हणून मुख्य प्राण भारी प्रितीचके परमात्माला तागेले चांगेरी बयसूनचके परमात्माले तितले प्रितीचके मुख्य प्राण तशी जावन ताका प्राण भ्रते नमः म्हणून सर्व जिवांकय प्राणान धारण करचें म्हळ्यार मुख्य प्राणान जिवांक जीवन दिवचें त्या मुख्य प्राणाकय जीवन दितलो परमात्मो तशें जावन ताका प्राण जीवनाय नमः म्हळ्यार तोच अर्थ येता. प्राणवायू म्हळ्यार मुख्य प्राणो ताणें तागेले संचारा निमती आमी उस्र घेवचे म्हणटाची उच्छ्वास निश्वास ते प्राणदेवाल संचार आमगेले देहांत भितर येवचे भायर वचचे भितर येवचे भायर वचचे तशी प्राणदेवाल संचारा निमती जिवांक एक जीवन मेळटा ते प्राणशक्ती म्हणटाची ताका ताजी निमती सर्व जिवांक एक जीवन प्राणदेव दिता जाल्यार त्या प्राणदेवाक जीवन दिवचें परमात्मान आमी प्राणदेवान आमकां उस्र घेवच्याक प्राणदेवाल निमती साध्य जाता म्हण जाल्यार त्या प्राणदेवाल भितर अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्मान करचें ते प्राणदेवाकय उस्र दिवची परमात्मानाची तशें जावन ताका प्राण जीवन म्हणटाची तशी आतां तत्वाय नमः परमात्मो तत्वा म्हळ्यार ज्ञानाचो एक व्हड समुद्र अशी परमात्मो दोळे दिसना तो आमकां जाल्यार कोणाक अपरोक्ष ज्ञान जाता पळय तांकां तो अनुभवाक मेळटके आमकां दोळे दिसना जाल्यार आमकां खंयचे खंयचे कश्टा परिस्थिती राखता आमी म्हणटाची दैवम मनुष्य रुपेण खंयची रुपारी आमकां येवन राखलो परमात्मो भारी करूण तागेले भारी दया आमगेले वैरी म्हूण आमी कृतज्ञ जाताच पळय परमात्माक तशी परमात्मा कोणाकय दोळे दिसना जाल्यार अपरोक्ष ज्ञानी कोण म्हणटा पळय कोण अपरोक्ष ज्ञानी म्हणून घेता पळय तांगेले अनुभवाक मेळटा तो तांणी पळयताची परमात्माक तशी यथार्थ ज्ञान जावन आशिल्लें ज्ञानतत्व दिकून परमात्माक तत्वाय नमः म्हणटाची. तत्व विदेकात्मनी नमः ज्ञानाचो समुद्र म्हणलें परमात्मा वैवे ताका संपूर्ण जावन कोणें म्हळ्यार संपूर्ण जावन परमात्माला ज्ञान मेळना जाल्यार रुढी कमी संपूर्ण ज्ञान म्हूण म्हणल्यार ताकेलें संपूर्ण ज्ञान ज्ञान पाविल कोणेय नांची ज्ञानींकय अपरोक्ष ज्ञान मेळ्ळेले जनांकय कितले मटा तागेलें ज्ञान मेळ्ळा परिपूर्ण जावन खंडीत मेळना जाल्यार कितले मटा मेळ्ळा तें आमकां कळना तांकां मात्र कळटा तशी जाल्यार परमात्माक तागेलें तत्व तागेलें यथार्थ ज्ञान ताका खंडीत कोत्तस. आतां आमी कशी म्हूण म्हळेलें अंतर्यान समीत आमी कशी म्हळेलें आमकां मात्र ಗೊತ್ತು आसता विंगड ಜನ ಗೊತ್ತನ आमी ಎದುರ दुखून कोणाकी सकट चांग जावन आसच्या पुरोची ಕೆಲವು ಜನ आमी वायट दिसू पुरोची जाल्यार अंतर्यान तो आमी कशी आसाची म्हळ्यार आमकां मात्र ಗೊತ್ತು आसता पळय तशी परमात्माले परिपूर्ण ज्ञान स्वरूप सकट कळलेलें कोणा म्हळ्यार ताका मात्र तशी तत्ववित्त एकात्मने नमः परमात्माक आत्मशब्द वाच्य म्हणटाची सर्व आत्माकय मुख्य आत्म जावन आशिल्ली देखून ताका परमात्मा म्हणटाची तशी ताका तो संपूर्ण जावन यथार्थ ज्ञान तागेलें ताका आसून सगळी जगत्यांत एकैक ज्ञानानंदमय जावन आशिल्ले आत्मो तशी तत्ववित्त एकात्मने नमः. जन्म मृत्यू जरातिगाय नमः. जन्म म्हळ्यार जनन मृत्यू म्हळ्यार मरण जरा म्हळ्यार सामान्य जावन आमी जरा म्हळ्यार एक मंतारपण म्हूण म्हणटा जाल्यार न्ही जावन जरा म्हळ्यार षडुर्मी म्हणटाची षडुर्मी ते स नमुनेचे किरकिर षड उर्मी कसं ते म्हूण म्हळ्यार मोह शोक क्षुत म्हळ्यार भूक पिपासू म्हळ्यार तानी जर म्हळ्यार अज्ञान व्याधी ह्या पुरय मिकून गेलेलो जन्म मृत्यू जर अतिग तशें जावन ताका जन्म मृत्यू जरातिग म्हूण म्हणटाची जनन मरण मृत्यू पुरय मिकून गेलेलो परमात्मा देखून जन्म मृत्यू जरातिग. तशीची
मागीर आनी एक श्लोक आतां आमकां हे षट उर्मी दुखून पार करून मोक्ष दितलो तशें सर्व मिकून रब्बिलो परमात्मा जन्म मृत्युचरातिगः अनेक भूर्भुवः स्वस्तरुस्तारः सविता प्रपितामहः यज्ञो यज्ञपतिर्यज्ञा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः भूर्भुवः स्वसरुस्तारः सविता प्रपितामहः यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः भूर्भुवः स्वः तरुस्तारः सविता प्रपितामहः तशी यज्ञो यज्ञपतिः यज्वा त्या यज्ञाने यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः भूर्भुवः स्वः तरुः तारः सविता प्रपितामहः भूर्भुवः स्वस्तरुस्तारः सविता प्रपितामहः यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञपतिः यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः हे श्लोक आणि भूर्भुव स्तराय नमः भूर्भुव स्वस्तराय नमः ताराय नमः सवित्रे नमः प्रपितामहाय नमः यज्ञाय नमः यज्ञपतये नमः यज्वीने नमः यज्ञाङ्गाय नमः यज्ञवाहनाय नमः भूर्भुव स्वस्तरवे नमः भुवः सुवः तरुः इतले असतंतो भूः म्हळ्यार भूंय भुवः म्हळ्यार आकाश सुवः म्हळ्यार स्वर्ग हे 3 लोक म्हूण आमी लेखला रे भूर भुव स्वः 3 लोकांतूय तरुः भरती आसोचो व्याप्त जावन आसोचो परमात्माले विराट स्वरुपाचें एक चिंतन हें दिता आमकां भूमी आकाश स्वर्ग पुरे भोरून रब्बिलो ज्ञानानंदमय जावन आशिल्लो परिपूर्ण जावन आशिल्लो परमात्मा सर्वाभिश्ट दितलो तसलो तशें ताका भूर्भुव स्वस्तरवे नमः म्हणटाची अर्जुनान परमात्माल विश्वरूपदर्शन पळयतना भूमी आकाश मिकून रब्बिलशी ताका दिसता खंय दुखून पळयल्यार तागेलें दोळ दिसता तागेलें तोंड दिसता तागेलें अंगांग दिसता तागेलें शरीर दिसता तागेले हात दिसताची तागेलें दिव्य आयुध दिसता कशी कशी गुण पळयल्यार परमात्मा पुराय सुतू तागेलें सुतूच परमात्मा दिसता सगळे भूम्याकाश मिकून रबिलशी दिसता तो परमात्मा ताका तशी हे भूर्भुव स्वस्तरवे नमः म्हळ्यार एक विराट स्वरुपाचें चिंतन म्हूण येता ताराय नमः तारण करतलो क्षेमं विधास्यति स नो म्हूण सांगून ब्रह्मदेव सांगता म्हळ्यार स नो आमकां पुराय जनाक नो म्हळ्यार देवतेंगेले विशय ब्रह्म सांगता तो आमगेले पुरे समस्या पुराय परिहार करून क्षेमं विधास्यति आमकां छांग करता म्हूण परमात्माल विशय ब्रह्म सांगता पळय तशीच आमकांय सर्व जिवांक हे संसार म्हळेले एक भयावह लोक म्हणटाचे संसार वैवे हांगा येयली नंतर सुख दुख ना नाशिल्लें शांत जिवन मेळका म्हळ्यार जायना केन्नाय कश्ट आसता सूख आसता दुख्ख आसता मनांत भारी भंय आसता हें पुरय संसार भंय म्हणटाचें आनी तो दुखून पार करचें कोणें तारण करचें कोणें म्हळ्यार परमात्मान परिपूर्ण ज्ञान दितलो तसलो परमात्मो तशें जावन तारण म्हणचें ताका सवित्रे नमः सवित्रे सविता जनन दिल्लो कोणाक सगळे जगत्याक जनन दिल्लो सगळे जगत्याचे जनक म्हळ्यार बापसू रुपार आशिल्लो आवसू रुपार आशिल्लो जगत्याकच जनन सूयते सविता सूयते म्हळ्यार जन्म दितलो तशी परमात्मो
सगळे जगत्याक जन्म दिलं दिकून तक्का सवित्र म्हणताची तसल परमात्म सूर्यनारायणाला अंतर्यामी जावन असता गायत्री मंत्रानं प्रतिपाद्य जावन असता सगळे जगत्याचे आनु आम्मा जावनशील परमात्म सविता प्रपितामह ब्रह्माक पुरजन जगत्याचो पितामह म्हणताची म्हळ्यार सुरवेक ब्रह्मू जाल्लो मागीर रुद्रू मागीर इतर देवते पुरजन तागेले मरी मಕ್ಕಳು म्हणटाचे म्हळ्यार नात्र सकडी म्हूण तशें तसल्या रे ब्रह्माकय आनु परमात्मू म्हळ्यार ब्रह्माकय सृश्टी केलेलो परमात्मू म्हळ्यार तो सर्व जनांकय प्रपितामह जाल्लो न्हय म्हळ्यार एक ते अनेक जगत्याचे मूल कारण कोण म्हळ्यार परमात्मा ताका जावन ताका प्रपितामह म्हणटाची आता यज्ञ म्हळ्यार यज्ञ स्वरूपी यज्ञाचे अंतर्यामी सर्व कर्म ते त्याग रुपार केले रे कर्मफल त्याग करून केले रे ताका यज्ञ म्हणून म्हणटाची सर्व कर्म यज्ञरूपी कर्मान आराधन करून घेतलो तशी आता कर्म पुराई यज्ञ म्हणून जावका जाल्यार सांगली न्हय मागीर भगवदर्पित जावका फलापेक्षाश्चन तशी कसले फलापेक्ष ना नशी परमात्माक अर्पण म्हणून केलेले सर्व कर्मान आराधन करून घेतील परमात्मो तो यज्ञ पतये नमः समस्त यज्ञाचे अधिपती तोची सर्व यज्ञ खंयचे यज्ञ असते द्रव्य ज्ञान स्वाध्याय खंयचे यज्ञ असो जप पुराय यज्ञ स्वीकार करतलो तोची ते यज्ञाक खंयचे फल दिवका म्हण सांगून दितलो परमात्मुची तशें जावन ताका यज्ञपती म्हणटाचे यज्वीने नमः यज्ञपतिर्यज्वा यज्वीने नमः यज्ञ करतले यजमानाला अंतर्यामी जावन आसून यज्ञ करयसितलो तशें जावन ताका यज्वी म्हणटाचे यज्वी यज्ञ करचे परमात्मो यज्ञ करचे यजमानाला अंतर्यामी जावन ताणें आसचें यजमानाक यज्ञ करी म्हूण प्रेरेपण दिवचे ताणेची परमात्मो ते प्रेरेपणी दिता मात्र ताका अंतर्यामी जावन बैसून यज्ञ परिपूर्ण करयसिता तशी यज्वीने नमः यज्ञांगाय नमः यज्ञ अंगाय नमः यज्ञांतू एक यूज करचे म्हळ्यार आमी यज्ञ बळसूचे म्हणटा पळय ते सर्वय खंयचे यज्ञ कुंडश्चा पुरो अर्पण करचे हविस्य आसच्या पुरो कुश आसच्या पुरो तिल आसच्या पुरो ह्या पळय आहुती म्हणटाची आज्य तूप आसच्या पुरो अग्नी यज्ञाक अग्नी जबुकान अग्नी प्रज्वलन करून न्हय अग्नी आवाहन करूनची यज्ञ करचे अग्नी आसच्या पुरो याजकू यजमान म्हणटा तो आसच्या पुरो याज्ञिकू करयसितलो आसच्या पुरो उद्गाता अद्वैर्यू होत्रा ब्रह्म हे 4 जन यज्ञ जबुकाचे हन्नेसच्या पुरो यज्ञाक बळसूत तसले श्रुक सुरवादी पात्र तेमय आसच्या पुरो सर्वांत आसूचे परमात्म यज्ञ अंगाय नमः यज्ञ अंग म्हळ्यार यज्ञाक यूज करचे सर्व वस्तूंतू आसूचो परमात्मो तशें जावन ताका यज्ञांग म्हणचे तशीच भगवद्गीतेन तुवें आमकां कळटा पळय ब्रह्मार्पणम ब्रह्म हविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मेन तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना म्हूण सांगून म्हणलां पळय परमात्मान म्हळ्यार सर्व कसल हांग आस एक यज्ञ जावंक जाय ताका जावंक जाल्यार सर्व साधनय परमात्मुची म्हूण यज्ञांगाय नमः आनी आमी हिरण्याक्षाक मारनू तो यज्ञ वराह म्हूण ताका कसलें नांव येयलें म्हळ्यार तो वैरी येवन रसातला दुखून वैरी येवन एक पंत प्राणी एक स्वभाव आसता मागीर आंग फापून घेवचें उदक आसलें न्ही तशें ताणें आंग फापून घेतना तागेलें आंगा दुखून दर्बे तिलू ह्या पुरे उत्पन्न जाल्लें यज्ञांगाची सामग्री पुरी तागेलें आंगा दुखून उत्पन्न जाल्लें म्हूण आमी पळयता पळय तशी यज्ञांगाय नमः आनी यज्ञ वाहनाय नमः यज्ञवाहनः सर्व यज्ञाचे अंतर्यामी जावन आसूचे परमात्मो यज्ञाचे सर्व साधन परमात्मो यज्ञाचे सर्व अंग परमात्मो अग्निमुखेन आमी हविसू दितना ते
हविस्सु दिवून करचे यज्ञ मात्र नाही वरल खंचे यज्ञ ज्ञानयज्ञ द्रव्ययज्ञ जपयज्ञ स्वाध्याय प्रवचन कसं सकड यज्ञ सर्वांतोई अंतर्यामी जावन स्वच्छ परमात्मो आणि आया यज्ञ प्रेरेपण करैतल त्या जीवांक करैतोलय प्रेरेपण दितोलय परमात्मो प्रेरेपण देऊन कर्म यज्ञ करैतोलय परमात्मो त्या यज्ञाक फल दितोलय परमात्मूची जलल दिकून ताका यज्ञ महानाय नमः म्हणताची. आणि अनेक श्लोक पळूया आम्ही. यज्ञभ्रद यज्ञकृद्यज्ञी यज्ञभुग् यज्ञसाधनः यज्ञान्तकृद्यज्ञगुह्यम् अन्नमन्नाद एव च यज्ञभ्रद्यज्ञकृद्यज्ञी यज्ञभुग्यज्ञसाधनः यज्ञान्तकृद्यज्ञगुह्यम् अन्नमन्नाद एव च. यज्ञकृद् यज्ञभ्रद् यज्ञी म्हळ्यार यज्ञभ्रद् यज्ञकृद् यज्ञी तशी यज्ञभ्रत यज्ञभ्रते नमः यज्ञकृत यज्ञकृते नमः यज्ञी यज्ञीने नमः यज्ञभुक् यज्ञभुजे नमः यज्ञसाधनः यज्ञसाधनाय नमः यज्ञान्तकृत यज्ञान्तकृते नमः यज्ञगुह्यं 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 ते यज्ञान्तकृत यज्ञगुह्यमन्नमन्नाद एव च म्हणजे पुरायजन गुह्यमन्नमन्नाद म्हणटाची तशी न्ही ते यज्ञगुह्यम रब्बका यज्ञगुह्यम मागीर अन्नम अन्नाद एव च नानतले ते अन्नमन्नाद एव च म्हणटन पुणी ते संधी ओट करून म्हणले अन्नमन्नाद अन्नम अन्नाद त्याचे अर्थ येयले जाल्यार कितलीकी जन म्हणटना यज्ञान्तकृत यज्ञगुह्य मन्नमन्नाद एव च म्हणटात ते जायना ते अपूर्ण जाले ही गुह्य म्हूण राबोचें ना यज्ञगुह्यम मागीर अन्नमन्नाद जेवो अन्नम अन्नाद तशी म्हणकना अर्थू तप्पू शब्दूय तप्पू जालो तशी. आतां यज्ञ भ्रते नमः यज्ञ यज्ञाभिमानी देवते सर्वय धारण करतल परमात्मूची जगत्यांतूल सर्वय धारण करतल परमात्मा म्हळ्यार यज्ञ जगत्यांतू आयली नवे तशी यज्ञ भ्रती नमः तशी यज्ञ यज्ञाभिमानी देवती सर्व जनाक धारण करतल परमात्म यज्ञ करत यज्ञ पालक तो परमात्म इंद्रपुत्र जयंत आनी पुराय यज्ञाभिमानी देवती म्हणटा हांकांय पालन करतल परमात्म देखून यज्ञ भ्रती नमः. आतां यज्ञ कृते नमः यज्ञ कोरका म्हूण आमगेल्या मनांत प्रेरेपण दिवचें परमात्मानाची प्रेरेपण दिल्ली कुडलें तो सोडतुवें ना आमगेले भितरी अंतर्यामी जावन आसता पळय तो केन्नाय आमकां प्रेरेपण दिलें एक यज्ञ कोरका म्हूण ते यज्ञाचें प्रेरेपण दिलें कुडलें सर्वय तूं कोरचें परमात्मा म्हूण आमी लेखल्यार ही प्रेरेपण मनांत येयलें कुडलें ह्या प्रेरेपण येयलां आमकां त्या परमात्मान दिलेलें तशें करो काय ताणेची म्हूण परमात्मा तूंच आमगेले कडेन करून घे इतलें आमी नित्य प्रार्थना केलें जाल्यार परमात्माक तो अनुग्रह करून यज्ञ कोरका म्हूण आमगेल्या मनांत प्रेरणा दिता यज्ञ करयस दिता यज्ञ निश्काम जावन करून ताका अर्पण केलें म्हूण जाल्यार फलय दिवयस दिता. तशी लोककल्याण खातीर एक यज्ञ करका म्हूण सांगून प्रेरेपण दितल परमात्मा देखून ताका यज्ञ कृते नमः. यज्ञीने नमः यज्ञीने यज्ञाचे अंतर्यामी जावन आसून जेवो सर्वांगेल अंतर्यामी जावन आसून तांगेल करीन यज्ञ करयस येता तशी यज्ञांतर्यामी जावन आसून ते दिलेले हवीस प्रेताचे घेता तशी इतका म्हळ्यार ताका यज्ञपतये नमः म्हणली नवे यज्ञपती यज्ञाचे यजमानूय तोची यज्ञाचे सर्व जबाबदारी घेवन फल दितलो यज्ञ करयस दितलो कडेरी आहुती यज्ञांत आमी घालता पळय त्या बाई स्विकार करतलो यज्ञ कर्म कसं आसा ते आहुती अनेक दुसरेक त्या पुरय परमात्मो घेता तशी यज्ञाचे सर्व क्रिया यज्ञाचे सूर दुखून कडेर थंय सर्व क्रिया पूर्णाहुती जावत सर्व क्रियेन तो आसून
ते यज्ञाचे निर्वहण करतलो, जबाबदारी घेतलो. परमात्मा दिकून ताका यज्ञी म्हण म्हणटाची. आता यज्ञा भुजे नमः. खंयचे देवतेक म्हूण आमी आहुती अर्पण केल्ले रे अग्निमुखेन, त्या सर्व देवतेला अंतर्यामी जावन असोचे परमात्मानाची घेवचे देखून यज्ञ भुजे. भुज म्हळ्यार भोक्त्र. सर्व यज्ञाचे भोक्त्र परमात्मुची. तशें जावन आमी खंयचेय देवतेक उद्देशीसून यज्ञ केल्ले रे तांगेले अंतर्यामी जावन असोचे परमात्मान ते यज्ञ घेवन आमकां जाय आशिल्लें ताका समजावन असोचें फल दिवचें. तशें जावन परमात्मो यज्ञ भुक्क यज्ञ भुजे नमः. तशी गीतेन तू परमात्मानं सांगला, अहमी सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु माम अभिजानन्ति तत्वेनातश्च्यवन्ति ते. म्हणारी आम्ही तोची सर्व यज्ञाचे भोक्त्र म्हूण सांगून सांगला, सर्व यज्ञाचे अधिपती तोची म्हूण सांगला. कोणाक हे विशय कळना तांकां कसले गोत्ता म्हणल्याक म्हूण म्हणटा तो. कोणाक कळटा तांणी ज्ञानी म्हणल्याक म्हूण. तशें जावन कसल कर्म केलं रे, कसल काम केलं रे खडे रे म्हणटना करोमी यद्यत् सकलं परस्मै नारायणायेती समर्पयामी म्हूण आमी म्हणटा पळय. इता म्हळ्यार करईल ताणेची आमगेले सर्व कर्म आमगेले करीन. यज्ञ रुपाचे कर्म करईल ताणेची. तशें जावन त्या सुरवेक ते दिवका कोणाक आमी ताकाची करईल्याक न्हू दिवचें आमी. तशी ताणें ते घेवन मागीर आमकां कसलें दिल्यार ते तागेले प्रसाद म्हूण सांगून आमी घेता पळय तेंची परमात्मो यज्ञ भुज. म्हळ्यार यज्ञ भोक्त्र परमात्म जालेले देखून तो परमात्म यज्ञ भोक्त्र यज्ञाचे फल पुरे घेता. आनी कोण ते यज्ञाचे यज्ञ कर्म ताका समर्पण केला की तांकां कसलें फल दिवका ते परमात्म दिता. तशी यज्ञ साधन एक यज्ञा जाय आशिल्ले सर्व सामग्री साधन म्हणटाचे पळय हें परमात्मान दिलेलें. आमी पळयलें न्हय यज्ञवराह जावन येतना आंग फापण यज्ञा जाय आशिल्ले कुश दर्बे तिलू इत्यादी सृश्टी केलेले परमात्मानाची म्हूण सांगून. तशी एक यज्ञाक जाय आशिल्ली सर्व सामग्री साधनां तो परमात्मुची आस देखून ताका यज्ञ साधन म्हणजे. आनी यज्ञ आपल्या 4 जन बैसताची म्हण म्हळेलें. ब्रह्मा उद्गाता होत्रा ध्वैर्यो हे 4 इस्तारणारे 4 जन बैसून यज्ञ करताच पळय. आनी एक यजमान जेवका, एक यजमानाल पत्नी जेवका, सर्वय आस ते सर्व जनालांतू ताणें अंतर्यामी जावन कोणें परमात्मान घालचे हविसांतूय घालचे दवरचे अग्नींतूय परमात्म आसता. आहुती स्विकारय परमात्म करता. तशी ताका यज्ञ साधनाय नमः. यज्ञांत कृती नमः. विहित कर्म फलापेक्षना नशी कसल करताची ताका आमी यज्ञ म्हूण म्हणटाची म्हूण म्हणली पळय. तशी ते यज्ञ आतां करता विहित कर्म फलापेक्षना नशी केल्या यज्ञ. तसलं ते विहित कर्म सांगिल कोणें परमात्मान कसल कोरका ते तुमगेले निजावन करचे यज्ञ. कसल करूं नज ते यज्ञ म्हणून घेना. हे पळय निर्धार करचे कोणें परमात्मान. तो आमी कसं कर्म केल्यार स्विकार करना. कसल आमी कर्म कोरका म्हूण ताणें सांगला पळय विहित कर्म ते आमी केल्यार मात्र तो स्विकार करता. ते बाई निश्काम जावन केले रे. त्या शिवाय स्वार्थान धर्माक च्यूत येवची तसल काम ते स्वार्थानय करचे. स्वार्थ म्हळ्यार कसं न्ही फलापेक्षेन. तशी ಕೆಲವು ಜನ कसले एक कर्म करतना भारी अहंकारान करोस हांव आशिल्लें देखून जाल्लें मेगेल निमती जाल्लें हांव जाल्लें देखून केल्लें हांव नासलें जाल्यार इतले जना पळय वट्ट करून कसलें करूं जायनाशिल्लें असले एक अहंकार येवचे आसा. आनी ಕೆಲವು जनान ढंबाचारान आमगे ती जाल्लेलें पुराय जनान उडगास दवरका म्हूण सांगून अनगत्य खर्च करून कसं सगळं डेकोरेशन आनी करून ते यज्ञा जाय आशिल्लें कसलें समजायनी जाल्यार ते यज्ञ कुंडाचे अलंकार दुखून यज्ञ वेदिकेचे अलंकार दुखून घरा अलंकार दुखून तांगेले अलंकार दुखून पुराय लायक केला. यज्ञ जाय आशिल्लें ते कोरका आशिल्लें कसं कितें यज्ञ कर्मांग पळय त्या पळय समजायनी त्या पळय ताका नाक्काचे नाका. तशी अहंकार डंबाचार स्वार्थ अधर्म कर्म कसले परमात्म घेना. तशी तसले यज्ञ पळय तो आतां दक्ष यज्ञ आमी पळयताचे न्हय परमात्मान ते रुद्राक प्रेरेपण दिवन ध्वंस करय न्हय. तशी यज्ञाचे अंत्य म्हळ्यार
ते यज्ञ शुभ करावे स्वार्थ करावे या पुरे अंत्य निर्धार कोरनु यज्ञाच्या आयुष्याला फल कसलं म्हणून सांगून दितल परमात्मा दिकून ताका यज्ञांत कृत म्हणून म्हणचे यज्ञ गुह्याय नमः जगत्यांतू जावचे सर्व यज्ञाचे म्हळ्यार यज्ञ म्हळ्यार सर्व कर्म तज्जे गुह्य रहस्य परमात्मा मात्र गोत्तस आणि यज्ञांतू सर्व कर्मांतूय सर्व साधनांतूय गोप्य जावन परमात्मुची आस कोण कसलं कर्म करता कसं कतीर करता कशी करता ते कर्म समजलावे विहित जलावे की अभिहित जल्ला धर्मार जलावे की अधर्मार जला या पुरे निर्धार करतलो तंतूची अंतर्यामी जावन आशिल्लो यज्ञ गुह्य जावन आशिल्लो परमात्मा आता अन्नाय नमः अन्न म्हळ्यार भोज्य घेवचीत आसले अस्विकार करचीत आसले भोज्य म्हणून म्हणटा ताका ह्या प्रपंचांतू भोज्य म्हळ्यार आहार जावन घेवचीत आसले कसले असं सकट त्या भोज्य वस्तू म्हणटा पळय ताका पुरे अन्न म्हणजे कसं असं तांतू पुरे अंतू चैतन्य रुपारी चैतन्य म्हळ्यार कसं नाही चेतन दिवचे अंगाक चेतन दिवचे म्हळ्यार तुष्टी मनाक संतोषू अंगा पुष्टी दोन्ही दिवचीत आसल परमात्मा या भोज्यांत पुरे आसून अंतर्यामी जावन आसूचे परमात्मा दिकून ताका अन्नम म्हणून म्हणटाचे अन्नादाय अन्नम अन्नादाय म्हळ्यार हे सर्व आहार आमकां दितल कोण भोज्य जावन आसील सर्व दितल कोण परमात्मुची दिल्ले आम्ही तोंडान घेतले जाल्यार आम्ही तोंडान घेतले ताका ते यज्ञची एक जेवण म्हूण आम्ही लेखले ते बाई एक यज्ञची ते जिवाल भितर आसून ते बाई घेतल कोण भोगतर जावन परमात्मुची आनी अन्नाद म्हळ्यार ते अन्नस पळय आहार ताजे अभिमानी देवते ब्रह्म हे ब्रह्माकय नियंत्रण करतलो लय कालांतू सर्वय पोटां भितर दवरून घेतलो भोज्य सर्वय ते भोगत्र जावन आशिल्लो परमात्मा पोटां भितर दवरून घेता पळय तेच जावन ताका अन्नादाय म्हूण म्हणटाची एव च म्हळ्यार तोची एव म्हळ्यार तागेलेची म्हळ्यार अर्थार हें येता आनीचे श्लोक आमी पैची दिसता पळोवया आजी सांगिल्ले परमात्माले सर्व विषय परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।